एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा ना, कदाचित तुमचा आवाज ऐकून सुद्धा ते शुद्धीवर येऊ शकतात. तुम्ही बोला ना त्यांच्याशी प्लीज, तुमच्या आठवणी सांगा. या ना, बसा इथे बसा. बस. त्यांचा हात हातात घ्या तुम्ही. हो. घ्या वहिनी, हातात हात घ्या. घट्ट पकडा वहिनी, हात घट्ट पकडा. बोला ना त्यांच्याशी. माझ्या तर सारंग सरांसोबतच्या सगळ्या आठवणी संस्थेच्या कामासंबंधातल्या. त्या जर आता इथे मी सांगितल्या तर उलट सावलीताईंचा संशय आणखी बळावे आणि सगळं नाटक बिघडे. आता काय करू मी? सुशीलाताई, अहो तुमच्या आठवणी सांगा की त्यांना. हो, सांगते. सारंग, तुम्हाला आठवतंय का आपण हनीमूनला गेलो होतो? आठवतंय का तुम्हाला? वहिनी, कसं आठवणार त्याला? तो शुद्धीवर नाहीये. वहिनी, हिला थांबव. हनीमूनपर्यंत पोचले, आता कुठे कुठे पोचलं काय माहित. सुशीला, मी काय म्हणते, तुझी त्या रात्री काय झालं होतं ते आठवतंय ना तुम्हाला? सुशीला, तुझी मानसिक अवस्था ना आता बरोबर नाहीये. जा तू, जा फ्रेश होऊन. ते रूम मध्ये त्या रात्री नाही, नको, ऐक ना, जा फ्रेश हो, म्हणजे तुला जरा बरं वाटेल, फ्रेश वाटेल. जा जा. हा, मी फ्रेश होऊन येते. हो प्लीज. वहिनी, काय लागलं तर सांगा. टॉवेल, टूथपेस्ट. सारंगची अवस्था बघ ना काय. अशा मानसिक धक्क्यात ना आपणच सावरला पाहिजे ना. ठीक आहे, तू सावर. वहिनी, एक विचारू का? हो, विचार ना. सारंग आणि सुशीलाताईंचा 8 वर्षांचा संसार आहे. त्यातलीच एखादी प्रेमाची किंवा सहवासाची एकही आठवण नाही सांगता आली त्यांना? केली ना आठवण केली ना ती हनीमून वाली. बबलू, सावलीला असं म्हणायचंय की ओवी झाल्यानंतरची एखादी आठवण असेल ना, तसं विचारते ती. सावली अगं आत्ता नुकतीच आली आहे ना ती, आणि सारंगला बघून तिला काही सुचलं नसेल. अजून मानसिक धक्क्यातनं ती सावरली नाहीये, आणि तू आल्या आल्याच तू सारंगशी तिला बोलायला लावलंस, त्यामुळे काही सुचलं नसेल ना. हो वहिनी, पण मी परीक्षा घेत नव्हते. मला फक्त इतकंच बघायचं होतं की सारंग त्यांचा आवाज ऐकून तरी काही रिॲक्ट करतील का, शुद्धीवर येतील का. शेवटी सुशीलाताई बायको आहेत ना सारंगच्या, म्हणून. पण सावली, हे बघ, तो फक्त आणि फक्त तुझ्या स्पर्शाला, तुझ्या आवाजाला रिॲक्ट होतं, हे तूही बघतेस ना. वहिनी, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? सारंग आणि सुशीलाताईंच्या संसारात सगळं ठीक आहे ना? हा, का ठीक नसणार? एवढं छान हनीमून झालं, आणि हे झालं नसतं तर ओवी झाली असती का, की नाही? छान हो, सगळं छान आहे. ऐक ना सावली, आता तू एक काम कर, तू आत्ता पेज खातो ना, त्याला आत्ताच भरव, नाहीतर नंतर काही माहिती नाही आपल्याला. आम्ही बाहेर ओवी आणि अबीरला बघतो जरा. हा, चल बबलू. सगळेच असे विचित्र का वागतायत? आणि मला राहून राहून सारंग आणि सुशीला त्यांच्या नात्याबद्दल शंका का येते? शुभ्रा, तू झोपल्याशिवाय तर मला झोपता पण नाहीये. झोप. सांग ना ग मम्मा, डॅडा कोणती गेलाय? मी त्याला खूप मिस करतेय. मी त्याला खूप मिस करतेय. कशाला? काय करतो तुझा डॅडा तुझ्यासाठी असं? आणि किती वेळा सांगायचं? तुझा डॅडा महत्वाच्या कामासाठी गेलाय, ते संपलं की येईल परत. अजिबात मिस करू नकोस त्याला. मी आहे ना इथे. झोप. चल आता. मम्मा, टोपीला आणि त्याची आई आपल्याकडे किती दिवस राहणार आहेत? सगळं माहिती असायला पाहिजे तुला.
ते इथे खूप दिवस राहावेत अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कायमचे राहिले तर मज्जाच येईल. का आपले ते फॅमिली आहेत का? तुझ्यात किती शहाणपणा भरला ना. हा, खूप प्रश्न पडतात. बरं, तुझ्या या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली तर तू अख्ख्या गावभर जाऊन सांगणार मम्मा असं बोलली म्हणून मी तुला काही सांगणारच नाहीये. तू तर झोप चल, आता शाळेत जाताना परत रडत बसशील झोप नाही झाली म्हणून. डोळे मीट मीट डोळे मीट मीट. डोळे उघडू नकोस, झोपून जा. हा हॅलो, बोला. मोनिका, मी तुझ्या सासूला आता समजवून दमले. ती माझं काही ऐकेल असं दिसत नाहीये, त्यामुळे ती सावली अजून काही दिवस तरी तिथेच असेल असं दिसतंय. तेव्हा मला तिच्या प्रत्येक मुवमेंटची माहिती हवी आहे. आलं लक्षात? नाही, कारण जर सावली फार दिवस तिथे टिकली ना तर तू आणि तुझा नवरा जास्त दिवस टिकू शकणार नाही. कदाचित असं काहीतरी होईल की तू आणि तुझा नवराच त्या घराबाहेर असतील. कारण आय गेस तुला माहीत नाहीये की तू त्या घरात येण्याआधी राजकुमारने काय काय प्रताप करून ठेवलेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती सावली काही खूप दिवस इथे नाही राहणार. आणि असंही आत्ता ती इथे सारंगसाठी आली आहे. तिचं सगळं लक्ष फक्त सारंगवर आहे. आत्ता आपल्या कोणालाही तिच्याकडून काही धोका नाही आहे. डोंट वरी. मोनिका, तुम्हाला आत्ता असं कळत नाहीये की तुम्हाला सावलीपासून काय धोका आहे. पण एकदा का सारंग शुद्धीवर आला ना की बास, तुमच्या सगळ्यांचा खेळ खल्लास आणि सावलीचा गेम सुरू. गाफील राहू नकोस मोनिका, सावध हो. हो, तुम्ही सांगितलंय तसंच सगळं करेन. डोंट वरी. ओके. तुझ्याशी खरं तर बरंच बोलायचं होतं, पण आता फोनवर सगळंच बोलता नाही येणार. ओके, चालेल. मी येते तुम्हाला भेटायला. ओके, बाय. या भैरवीचा स्वभाव असा आहे की हिला दुखवून किंवा हिच्या विरोधात जाऊन चालणारच नाही. आपण म्हणून तिचं प्रत्येक काम निमूटपणे करून पण चालणार नाही, नाहीतर माझाच पत्ता कट होईल या घरातून. आता ना मला इथून पुढे खूप अलर्ट राहिलं पाहिजे. या सगळ्या गेम मध्ये कुठला तरी एक मिडवे शोधावाच लागणार आहे. अमृता वहिनी, अहो हे काय हो सगळं? विचार करून करून ना माझं डोकं फुटायची वेळ आली आता. मला तुम्ही लोकांनी कसल्या भयंकर संकटात टाकले हो. आम्ही काही केलेलं नाही. ह्या नाटकाची सुरुवात तुझ्या सारंग सरांनी केली होती. तेव्हा हो म्हणाली होतीस ना? तेव्हा नाही म्हणाली असतीस तर अशी फसली नसतीस. आणि आता फसली आहेस ना तर तुला हे नाटक पुढे घेऊन जावंच लागेल. मला नाही माहिती. पण अमृता वहिनी, एक सांगू का? सारंग सर आणि सावलीताई यांचा ना अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे. आणि त्यांच्यामध्ये हे नाटक करता करता ना मला नारद मुनी असल्यासारखंच वाटायला लागलंय. नारद मुनी?